सुस्वागतम सुस्वागतम. चंद्रकांत गोमा केणी परिवारातर्फे आपणा सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत. केणी परिवाराने गेली अनेक वर्ष आपणासमोर विविध पौराणिक, ऐतिहासिक आणि समाज प्रबोधनात्मक देखावे साकारण्याची परंपरा जपली आहे. गणपती आणि उत्कृष्ट देखावा हे जणू काही या परिवाराचे एक समीकरणच झालेले आहे. या वर्षी देखील घेऊन आलो आहोत एक पौराणिक, ऐतिहासिक देखावा, सीताहरण. बहिणीचा झालेला अपमान रावणाला सहन झाला नाही आणि त्याने बहिणीच्या सांगण्याप्रमाणे सीतेचे अपहरण करण्याचे ठरवले. त्यासाठी मारीच या मायावी राक्षसाची मदत घ्यायचेही ठरवले. ठरल्याप्रमाणे मारीच राक्षसाने एका सुंदर कांचन मृगाचे स्वरूप धारण केले आणि तो प्रभू रामचंद्रांच्या पर्णकुटीसमोर सीता मातेच्या दृष्टिक्षेपात येईल असा बागडू लागला. अवर्णनीय असा तो रत्न जडित कांचन मृग पाहून सीता माता म्हणाली, हे प्रभू, हा कांचन मृग किती सुंदर आहे. त्याचं अप्रतिम असं सुवर्ण रूप. आहा, या कांचन मृगाचा वध करून त्याचं हे चर्म आपण माझ्यासाठी घेऊन यावं अशी माझी इच्छा आहे. जरूर लक्ष्मणा, वनात राक्षस आणि त्याच बरोबरीनं जंगली श्वापरांचा वावर आहे. मी ते हरिण सीतेसाठी घेऊन येईपर्यंत सीतेचं रक्षण कर आणि तोवर तू इथेच थांब. आणि असं म्हणून प्रभू श्रीराम आपलं धनुष्य धारण करून त्या कांचन मृगाचा पाठलाग करू लागला. परंतु ते हरिण लांबच लांब उड्या मारत अधिकाधिक दूर पडू लागले. प्रभू श्रीराम त्याचा पाठलाग करत दृष्टीआड झाले. हरणाचे रूप धारण केलेल्या त्या मारीच राक्षसाने प्रभू रामांना चकवा दिला, पण तेवढ्यात प्रभू रामांच्या बाणाने त्याचा वेध घेतला. परंतु त्या कपटी मारीच राक्षसाने मुद्दाम बोलून प्रभू श्रीरामांच्या आवाजात आरोळी ठोकली, लक्ष्मणा, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा, माझा जीव धोक्यात आहे. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा माझे प्राण वाचव. रामाच्या स्वरातली ही आर्त हाक ऐकून सीता माता त्वरित लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मण भाऊजी, प्रभू श्रीराम कांचन मृगाच्या पाठलागासाठी गेले आहेत. ते अद्याप परत आलेले नाही. त्यांनी आपल्या मदतीसाठी घातलेली साथ आत्ताच माझ्या कानी पडली. मला खूपच चिंता वाटू लागली आहे. हो सीतामाई, परंतु प्रभूंची मला आज्ञा आहे की जोवर ते इथे येत नाही तोवर मी आपणाला सोडून जाऊ शकत नाही. माझी चिंता करू नका भाऊजी, आधी श्रीरामांचा शोध घ्या. बरं ठीक आहे, मी आपल्या रक्षणासाठी या पर्णकुटी भोवती एक रेखा आखतो. कुणीही जर ही रेखा ओलांडण्याचा प्रयत्न जरी केला तरीही तो त्वरित जळून भस्मसात होईल. एका बाणाच्या सहाय्याने लक्ष्मणाने एक रेखा आखली आणि प्रभू रामचंद्रांचा शोध घेण्यासाठी तो वायुवेगाने पर्णकुटी बाहेर पडला. इकडे उन्मत्त कपटी रावण दबा धरून बसलेलाच होता. सीतेला पर्णकुटीमध्ये एकटं पाहता क्षणी तो साधू वेशात त्या कुटी समोर आला आणि भिक्षा मागू लागला. या आपला भिक्षा पात्र पुढे करा, मी आपल्याला भिक्षा आणते. हे पहा, तूच पुढे येऊन मला भिक्षा वाढ. पण साधू महाराज, मी लक्ष्मण रेखा ओलांडू शकत नाही. मला तुझी भिक्षा देखील नको, पण मला रिक्त हस्ताने पाठवल्याने तुझ्या पदरी पापाचं फळ पडेल, तुझ्या माती कलंक लागेल, राम लक्ष्मणास नरक यातना होतील. नको नको साधू महाराज, नको. असं अशुभ चिंतू नका, अभद्र कथन करू नका. मी येते ही रेखा ओलांडू आणि वाढते आपल्याला भिक्षा. लक्ष्मण रेखा ओलांडून सीतेने पुढे पाऊल टाकलं आणि भिक्षा वाढण्यासाठी हात पुढे करताच कपटी रावणाने सीतेचा हात धरला आणि तिच्यावर जोरदार झडप घातली आणि आपल्या बाहूंच्या बेठात तिला धरलं. महाकाय रावण रूपात प्रकट होऊन त्याने तिला खांद्यावर टाकलं. सीतेचा प्रतिकार चालू होताच पण त्याचा काहीही फायदा होत नाही. मला
विमान लंकेच्या दिशेने मार्गस्थ केला. माता सीतेला जबरदस्ती आकाश मार्गाने लंकेत नेत असताना लंकाधीश रावणावर पक्षीराज जटायूने हल्ला केला आणि माता सीतेला सोडवायचा अतोनात प्रयत्न केला. जटायू आणि लंकाधीश रावणामध्ये घनघोर युद्ध झालं. परंतु रावणाने आपल्या धारधार शस्त्राने जटायूचे पंख छाटून टाकले. आणि त्याचा पराभव करून रावण लंकेच्या दिशेने रवाना झाला. गणेश भक्तांनो, आजही आपल्या समाजामध्ये स्त्रियांवर अत्याचार